जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आता नवरात्री जवळ आली, तर आपल्या मंडळाचं मंडपाचं काम सुरू झालं. तर आम्ही सगळे मूर्ती पाहण्यासाठी मुंडव्याकडे निघालो. सगळीकडे वातावरण फ्रेश दिसत होतं. तर मित्रांनो, आपण मूर्ती घेण्यासाठी इथं पोहोचलो. इथे सगळ्याच मूर्त्या सुंदर दिसत होत्या, पण मूर्ती सिलेक्ट करण्यासाठी आपण खास नाना भाऊ आणि वस्ताद शेठ या दोघांना घेऊन आलतो. मूर्ती सिलेक्ट करणं हे वस्तादसाठी एक मोठा प्रश्नच, पण वस्तादनी जी मूर्ती निवडली ती सर्वांनाच आवडली. देवी माताचं दर्शन घेतलं आणि घराकडे निघालो. मूर्ती निवडून झाल्यानंतर आम्ही सगळे कोपा मॉलला थांबलो. तिथं फिरताना थेट ॲपलच्या शोरूम मध्ये गेलो. इथला एक्सपिरियन्स एकदम झक्कास होता बरं का. ॲपलचं शोरूम बघून झालं. तुम्हाला बघायची का आमची दो भाई दोन होता भाई, कशी आहे नुसता राडा. आज वस्तादचा उपास होता, तर आम्ही सगळे जेएम रोड वर गेलो आणि साबुदाणा वड्यावर सॉलिड जस्टिस केलं. खरंच उपवास असो की नसो, जेएम रोडचा वडा भारीच लागतो. परत येताना आपल्याला माननीय श्री बाळासाहेब बोडके यांची भेट झाली. त्यांच्यासोबत मस्तपैकी गप्पा मारल्या आणि शेवटी वापस आलो. तर मंडळाचं काम 20% हे पूर्ण झालं. सगळी तयारी बघून नवरात्रीची वेगळीच वाईब येत होती. मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच संपतो, पण पुढच्या पार्ट मध्ये अजून जबरदस्त गोष्टी दाखवणार आहे. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.